यांच्या कारकीर्दीत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बांधला। त्या काळी मुंबई वेगवेगळ्या बेटांमध्ये विभागलेली होती। सायन हिलॉक ब्रिटिशांच्या ताब्यातील भाग आणि पोर्तुगीजच्या ताब्यातील साळसेत यांच्यामधील सीमारेषा म्हणून वापरला जात होता। म्हणजेच हा किल्ला फक्त संरक्षणासाठी नव्हे तर सीमा दर्शवण्यासाठीही महत्त्वाचा होता। आज हा किल्ला मुंबईमधील ग्रेड 1 वारसा स्थळ आहे आणि याची देखरेख आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया करते। सायन किल्ल्याला आपण सकाळी लवकर पण जाऊ शकतो आणि संध्याकाळी पण आपण व्हिजिट करू शकतो। एंट्री पण फ्री आहे किल्ल्यावर। ऑक्टोबर टू फेब प्लीझंट वेदरसाठी आपण तिथे व्हिजिट करू शकतो आणि जून टू सप्टेंबर मॉन्सूनसाठी आपण व्हिजिट करू शकतो। फक्त काळजी घ्यायची कारण मॉन्सून सीझनमध्ये पायऱ्या वगैरे ज्या आहेत ते जास्त निसरडं होऊ शकतं। सायन किल्ल्याच्या पायऱ्या अप्रॉक्स 80 ते 100 आहेत। व्हीलचेअर ॲक्सेसेबल नाही आहे सायन किल्ल्याला। किल्ल्याच्या पायथ्याशी एक शांत हिरवागार बाग आहे। शहराच्या गोंगाटापासून थोडं दूर जाऊन इथे तुम्हाला एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळेल। किल्ल्यावर जाण्यासाठी थोडीशी चढाई करावी लागते, दगडी पायऱ्यांमधून आणि झाडाच्या सावलीतून। जेराल्ड ऑन्जियर हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे एक महत्त्वाचे अधिकारी होते। बचावासाठी बांधकामे उभारली। त्यांच्या काळात मुंबईच्या विकासाची पायाभरणी झाली। त्यांनी व्यापार वाढवण्यासाठी विविध समुदायांना जसं की पारशी, गुजराती, मराठी व्यापारी इत्यादी मुंबईत येऊन स्थानिक होण्यासाठी प्रोत्साहन दिले। त्यामुळे मुंबई एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनू लागले। त्यांनी न्यायव्यवस्था आणि प्रशासन सुधारण्यासाठी प्रयत्न केले। किल्ल्याच्या जुन्या भिंतींचे अवशेष, तुटलेले दगडी पायऱ्या आणि एक छोटीशी तोफ तुम्हाला पाहायला मिळते। ही तोफ त्या काळातील संरक्षण व्यवस्थेची साक्ष देते। वर पोचल्यावर तुम्हाला मिळतो एक ब्रीथ टेकिंग व्ह्यू। मुंबईचं स्कायलाईन, इमारती, रस्ते आणि दूरवर पसरलेला परिसर सगळं इथून खूप सुंदर दिसतं। सूर्योदय आणि सूर्यास्त वेळी हा व्ह्यू अजूनच खास दिसतो। सायन किल्ला जे आहे ते 350 वर्षांहूनही अधिक जुना आहे। अप्रोप्रिएट फुटवेअर वेअर करायचं आहे आपल्याला। आपल्यासोबत एक फर्स्ट एड ठेवायचं आहे, व्यवस्थित पाणी ठेवायचं आहे आणि थोडं स्नॅक्स पण ठेवायचं आहे जवळ। रेल्वेने यायचं असल्यास सायन स्टेशन हे सर्वात जवळचं स्टेशन आहे। इथून किल्ला फक्त 10 ते 15 मिनिटाच्या चालण्याच्या अंतरावर आहे। तुम्ही रिक्षा किंवा टॅक्सीने थेट किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचू शकता। बेस्ट म्हणजे बसची सुविधा देखील उपलब्ध आहे, त्यामुळे शहराच्या कोणत्याही भागातून येणं सोपं आहे। आपण स्ट्रीट फूड ट्राय करू शकतो तिकडे, किंवा मग अजून आपल्याला हवं असेल तर कॅफे किंवा जे रेस्टॉरंट्स आहेत तिकडे जाऊन आपण वेगवेगळे डिशेस ट्राय करू शकतो।